नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जाति के आधार पर अगर धर्म के आधार पर अगर कोई राजनीति करेगा वो कौन सक्सेस होगी? नहीं, वो हमारे अज्ञान के कारण सक्सेस हो रही है। जो भी हो रहा है वो हमारे अज्ञानता के कारण हो रहा है। हम जागरूक नहीं है इसलिए हो रहा है, हम गुमराह हो जाते इसलिए हो रहा है। तो हमको अभी जागरूक रह के अगर हम लोग काम करेंगे तो वो लोग सक्सेस नहीं हो। बघा, आज जे तर आम्ही या ठिकाणी जे तर मौलाना अबू कलाम आझाद जे तर या ठिकाणी जे तर संशोधन केंद्र या ठिकाणी आम्ही जे तर आज या एक जे तर सेमिनार या ठिकाणी आयोजित केला होता। त्याचं जे तर हे होतं का सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि जे तर या ठिकाणी राजकीय ज्या मुस्लिम समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचा उलगडा करण्यासाठी आणि त्या जे समाजाचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं जे तर ते सोडवण्यासाठी आपण जे तर काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने जे तर आपण जे तर समाज जोडला पाहिजे त्या पद्धतीने आमचं जे तर हा पहिलाच जे तर प्रयोग या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आणि त्यातल्या त्यात पुन्हा असं आहे का या ठिकाणी आम्हाला जे आता असं कळालं आता का गेल्या जे तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यामध्ये जे तर एकूण 48 जे तर या ठिकाणी जागा होत्या लोकसभेच्या, परंतु त्यामध्ये जे तर एकही मुस्लिम समाजाला जे तर तिकीट देण्यात कोणत्याही पक्षाला जे तर दिलं नाही। इंडिया आघाडी जे तर 26 पक्ष एकत्र करते, 26 पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी बनते, परंतु त्याच्यामध्ये जे तर महाराष्ट्रातून एकाही मुसलमानाला जे तर तिकीट मिळत नाही। त्याच्यानंतर सगळ्या मुस्लिम समाजाने या ठिकाणी जे तर काँग्रेसनं त्यांच्यासाठी काही चांगलं काम केलं किंवा त्यांना जे तर काँग्रेसची काही प्रेम होता, राष्ट्रवादीशी प्रेम होता किंवा उद्धव ठाकरेची त्यांना प्रेम होता असं अजिबात नव्हतं। फक्त एवढंच होतं की या ठिकाणी जे जातीवादी फॅसिस्ट शक्ती केंद्रामध्ये जे तर मोदी सरकार बसलेलं आहे त्याला कुठंतरी जे आहे तर जे मजबूत सरकार आहे त्याला मजबूर करण्याचं काम इथल्या जे तर मुस्लिम समाजाने, भारतातल्या मुस्लिम समाजाने केलेलं आहे। जो समजा जे तर 400 पारचं जे तर जे समजा या ठिकाणी आव्हान करत होते का आम्ही 400च्या पार जाणार आहे, परंतु आम्ही त्यांना जे तर 240 वर जे तर मुस्लिम समाजाने जे तर आणून सोडलेलं आहे। याचं फक्त एकच आहे का ज्या मुस्लिम समाजाने एकजूट होऊन पूर्ण ताकदनिशी जे तर आपला मताचा वापर केला तेव्हा कुठं जाऊन जे तर या ठिकाणी जे तर मोदी सरकार आज जे तर या ठिकाणी जे तर तो लाचार झालेला आहे। त्याला 2 जे तर टेकू भेटलेले आहे, एक जे तर त्या ठिकाणी बिहारचं टेकू आणि आंध्र प्रदेशचं टेकू, ज्या 2 टेकूवर जे तर आज मोदी सरकार चालतंय। हे काम आम्ही केलं पहिल्यांदाच का आम्हाला असं लागलं आता का मुस्लिम समाज हा मजबूत सरकारला मजबूत करू शकतो। तर मुस्लिम समाज जर समजा या ठिकाणी त्यांनी जे तर खरं राजकारण केलं, खरं जर राजकीय परिस्थिती त्यांनी जाणली आणि स्वतःच्या राजकारणासाठी जर त्यांनी रणनीती जे तर बनवली तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा जे तर सरकारमध्ये जे तर भागीदारी होऊ शकतो। हेच नव्हे तर आम्ही देशाच्या राजकारणात सुद्धा जे आहे तर मुस्लिम समाज जे तर या ठिकाणी पुढे जाऊ शकतो। अब्दुल सत्तार सारखे काही जे तर लबाड लोक जे तर काही जे तर नंबर 2चे धंदे करणारे, भ्रष्टाचार करणारे, मुंबईमध्ये काही जे तर बसलेले लोक जे मुसलमानाचं स्वतःला नेतृत्व सांगतात आणि आम्ही मुसलमानाचे नेते आहोत, हे मुसलमानाचे नेते नाही आहे। हे जे समजा एखादा जे तर विमानतळावर एखादा बोक्या आला तर त्याला फक्त बुके देणारे जे तर हे जे तर नेते आहेत। आणि हे जे तर उंदीर आहे, उंदीर बोक्याने आपल्याला खाल्लं नाही पाहिजे म्हणून ते बोक्याच्या समोर बुके घेऊन उभे राहतात। हे काही समाजाचे नेते नाही, यांना समाज मानत नाही। हे सगळं जे तर या ठिकाणी समाजाचं वाटोळं करणारं हे जे या ठिकाणी नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये मुस्लिम समाजाने जे उभं केलेलं आहे त्याला जे तर आता धडा शिकवल्याशिवाय जे तर आता ही मुस्लिम समाज राहणार नाही। कारण आता त्यांना सगळं कळून चुकलेलं आहे का कोण खरा नेता आहे आणि कोण खोटा नेता आहे। सगळे पक्ष त्यांनी जाणून घेतलेले आहे। सगळे पक्ष काही एक नाही आहे महाराष्ट्रात। पक्ष जे तर या ठिकाणी 315 पक्ष आहे, 315 पक्ष महाराष्ट्रात 315 पक्षाची नोंदणी झालेली आहे। तुम्हाला जे तर या ठिकाणी केंद्रामध्ये निवडणूक आयोगाला जर तुम्ही जे तर मागितलं माहिती का पक्ष किती आहे तर 1800 पक्ष आहे। वेगळ्या एका जिल्ह्याचा जे तर नेता आहे, एका एरियाचा जे तर नेता आहे, परंतु मुस्लिम समाजाचे जे तर या ठिकाणी 12.5 ते 15% मतदान आहे भारतामध्ये। त्याचा एकही नेता का नाही आहे
कारण मुस्लिम समाजाचा नेता जेव्हा समोर येतो तर मुस्लिम समाजाची पार्टी जेव्हा पक्ष समोर येतो तेव्हा त्याला जे तर काँग्रेसची बी टीम बोलल्या जातं, भाजपची बी टीम बोलल्या जातं, याला जे तर भाजपचे जे तर मतदान करणारे बोलल्या जातात, भाजपला मदत करणारे बोलल्या जातात. 1800 पक्ष जे तर केंद्रात तयार आहे, कोणी कोणाचं मत वाटत नाही, कोणी कोणाची भीम टीम नाही. महाराष्ट्रात 315 पक्ष आहे, कोणी कोणता पक्ष कोणाची जे तर बी टीम नाही. फक्त मुस्लिमाचा पक्ष आणि मुस्लिमाचा नेता या ठिकाणी जर तयार झाला तर त्याला जे तर बदनाम करण्याचं काम इथला मीडिया सुद्धा करतो, इथला जे तर या ठिकाणी राजकीय लोक सुद्धा करतात आणि उठसूट ते दाखवतात का हे कशाला आले, हे कशाला उभे राहिले, हे कशाला. जर आम्ही मतं देतो, बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. ज्याला मताचा अधिकार आहे, ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे, त्याला उमेदवार होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. का विचारला जातं आम्हाला का तुम्ही का उभे राहता, का विचारला जातं आम्हाला प्रश्न का तुम्ही का उभे राहिले. कारण आम्ही जे राग नाही, आम्ही इथले मतदार नाही आहे का. हे जे ते भामटे लोक जे ते पक्षाचे जे तर बगल बच्चे बनलेले आहे, राष्ट्रवादीचे बगल बच्चे, काँग्रेसचे बगल बच्चे, उद्धवचे बगल बच्चे, शिंदेचे बगल बच्चे, मग हे काय जे तर हेच पुढारी आहे का समाजाचे, हेच नेते आहे का, हेच निवडून येऊ शकता का. आम्हाला या लोकांना जे तर या ठिकाणी असं जे तर आमचं अस्तित्व आम्हाला निर्माण करायचं आहे, आमची ओळख आम्हाला निर्माण करायची आहे. आमचा सुद्धा पक्ष पाहिजे, आमचा सुद्धा नेता पाहिजे, आमचा सुद्धा झेंडा पाहिजे आणि आमचा हातात दांडा सुद्धा पाहिजे. ज्याला आमच्या मताची गरज आहे ते आमचं तिकीट घेईल आणि निवडणुकीत उभं राहील. आम्ही जे तर दुसऱ्याच्या तिकिटावर कोणाला जे तर मतदान करणार नाही. आता सगळा समाज या ठिकाणी जागृत झालेला आहे. आम्हाला सुद्धा आता जरांगे साहेबांनी जे तर दिशा दाखवली मुसलमानाला. मराठा भाऊ आमचं जे तर जागा होत आहे, मराठा भाऊ एकत्र येतोय, मराठा भाऊ जे तर स्वतःचा एक नेता निर्माण करतोय. हजारो नेते झाले महाराष्ट्राचे, सगळ्याला जे तर लोकांनी सोडून दिलं, फक्त एक जे तर जरांगे साहेबाला नेता मानून सगळा मराठा समाज त्यांना जे तर मानतो. कारण ती हक्काची लढाई लढतायत, ती अधिकाराची लढाई लढतायत, ते अन्यायाच्या विरोधात लढाई लढतायत. आणि म्हणून आम्ही सुद्धा आता मराठाच्या जे तर आंदोलनाच्या पावलावर पाऊल टाकून एक मुस्लिमाचं एक मोठं जे तर एक आंदोलन उभं करणार आहे. ते राजकीय असेल, ते शैक्षणिक असेल, ते आर्थिक असेल, या सगळ्या जे तर सगळ्या बाबीवर एक मुस्लिम समाजाचे जे तर ओळख आम्ही या महाराष्ट्रामध्ये या 2 महिन्यामध्ये करणार आहोत. या निमित्ताने एखादं फेडरेशन वगैरे स्थापन करणार आहे. फेडरेशन आता जे तर आम्ही जे तर आज पहिल्यांदाच या ठिकाणी अशा प्रकारचा एक कार्यक्रम, मी आयुष्यामध्ये 30 वर्षामध्ये जे तर मी राजकारण करतो, परंतु औरंगाबाद सारख्या शहरामध्ये अजिबात मी आजपर्यंत एक कार्यक्रम घेतला नव्हता. ही माझी पहिली जे तर या ठिकाणी जे तर ही जे तर सेमिनार मी ठेवलेला आहे. मी पूर्ण जिल्ह्याचा फेरफटका मारला, त्या पुऱ्या जिल्ह्यातून जे तर या ठिकाणी जे तर जेवढे लोक आले, म्हणजे एवढे लोक आम्ही महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणू शकतो. एक बाबासाहेब आंबेडकर पूर्ण भारत बदलू शकतो, तर एक बनेखा पठाण महाराष्ट्र सुद्धा बदलू शकतो. अशी पद्धतीची माझी सकारात्मक भूमिका आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि तुम्ही भाषणामध्ये आता सांगितलं की अब्दुल सत्तार यांनी 40% शिल्लोडचे लोक मुस्लिम समाज हा व्यसनाधीन केला. तर काय म्हणजे तुमच्याकडे काय असा डाटा आहे? आमच्याकडे डाटा आहे. तुम्ही जे तर या ठिकाणी जे तर पोलिसांकडे जे गोपनीय खातं आहे, त्यांनी जे तर गोपनीयच्या खात्यानं जे तर त्या ठिकाणी एक रजिस्टर घ्यायचं. प्रत्येक जे तर मुस्लिम समाजाच्या जे तर या ठिकाणी गली कोच्यामध्ये फिरायचं आणि त्या ठिकाणी जे तर प्रत्येक घरात विचारायचं का दारूनं कोण मेला तुमच्या घरात. तर तुम्हाला त्यामध्ये सगळं जे तर डाटा मिळून जाईल. जसं तुम्ही डाटा सगळ्याचा बैलाचा डाटा घेता, बकरीचा डाटा घेता, याचा डाटा घेता, त्याचा डाटा घेता, अब्दुल सत्तारचा सुद्धा तुम्ही डाटा घ्या. तुम्ही जर त्या ठिकाणी आले तर मी तुमच्या बरोबर घरात येईल आणि तुम्हाला सांगेल या घरातून लुकमान मेला, या घरातून इब्राहिम मेला, या घरातून हे मेला, असं जे तर तुम्हाला नावासहित मी तुम्हाला डाटा देईन. हे तर हे अब्दुल सत्तारनं मुसलमान समाजाचे मुलं जे तर मारले तर मारले, परंतु दलित समाज, बौद्ध समाजातले कार्यकर्ता सुद्धा अब्दुल सत्तारनं झेंडे घ्यायला कार्यकर्ता ठेवला नाही. त्यांनाही दारू पाजू सगळे कार्यकर्ते मारून टाकले. एक शेवटचा प्रश्न, तर तुम्ही या माध्यमातून काही निवडणुका लढवणार का आगामी विधानसभेच्या? मी आतापर्यंत जे तर 4 वेळेस निवडणुका लढलो. मी 18 निवडणुका आजपर्यंत लढलो. ज्याच्या विरोधात कोणी उभं राहत नाही त्याच्या विरोधात बनेखा पठाण उभा राहतो. आणि म्हणून अब्दुल सत्तारच्या विरोधात कोणी बोलत नाही, त्याच्या विरोधात फक्त एकटा बनेखा पठाण बोलतो. त्याचं कारण आहे का अब्दुल सत्तारला आम्ही घडवलेलं आहे.
अब्दुल सत्तारला पहिला नगराध्यक्ष आम्ही केलेला आहे. म्हणून जे तर हे जे तर अब्दुल सत्तार काही जे तर फार मोठा राजकारणी नाही आहे. फक्त जेवढे जगात वाईट काम आहे, जेवढे जगात जेवढे वाईट काम आहे तेवढे वाईट काम करून तो निवडणूक जिंकतो. त्याला माझं आव्हान आहे का जर खरोखर त्याला लोकशाहीची निवडणूक लढायची असेल तर मी फॉर्म भरतो, त्याने फॉर्म भराव. मी बी जमातमध्ये चालला जातो, तो बी माझ्याबरोबर जमातमध्ये आला पाहिजे. आणि बघू द्या लोक जे तर कोणाला निवडून देते. माझं नाव बनेखा नूरखा पठाण, माजी नगराध्यक्ष सिल्लोड.